लास्ट लेक्चर मध्ये आपण सेकंड युनिट सुरुवात केली होती. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं होतं बघा. क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट म्हणजे काय बघितलं आपण. त्याच्यानंतर कुठले क्रॉपिंग सीझन असतात ओके ते डिस्कस केले. त्याच्यामध्ये कुठले पिकं किंवा क्रॉप्स घेतले जातात पर्टिक्युलर सीझन मध्ये चार्ट आपण बघितला. ओके लास्ट लेक्चर मध्ये क्रॉप पिरियड मध्ये काय बघितलं आपण आणि बेस पिरियड. ओके आता क्रॉप पिरियड मध्ये काय अजून कोण सांगेल मला फास्ट मध्ये. क्रॉप पिरियड मीन्स व्हॉट. मराठीत सांगा चालेल. व्हॉट इज मीन बाय क्रॉप पिरियड. लागवडीपासून तो काढणीपर्यंत लागणारा कालावधी. सो दिस इज व्हॉट युअर क्रॉप पिरियड. बेस पिरियड म्हणजे काय. पहिलं पाणी आणि शेवटचं पाणी यांच्यामधील जो कालावधी म्हणजे बेस पिरियड. फर्स्ट वॉटरिंग आणि लास्ट वॉटरिंग जे काय तुम्ही घेता पिकाला त्याच्यामधला जो काय टाइम असतो दॅट इज व्हॉट युअर बेस पिरियड. ओके मेजर्ड इन डेज. ओके नंबर ऑफ डेज मध्ये हा मेजर केला जातो बेस पिरियड. नेक्स्ट टर्म आहे तुमची ड्युटी. व्हेरी इम्पॉर्टंट टर्म्स आहेत या ड्युटी आणि डेल्टा. सो ड्युटी मीन्स व्हॉट टू सी. ओके ड्युटी इज इंडिकेटेड बाय कॅपिटल डी अँड इट इज मेजर्ड इन हेक्टर पर क्यूमेक. क्यूमेक मीन्स व्हॉट मीटर क्यूब पर सेकंड. Okay, so duty means what we have to see. So duty is the area in hectares. Okay, लक्षात घ्या. Duty is the area in hectares irrigated by. Irrigated म्हणजे काय. Cultivated. Okay, so duty is the area in hectares irrigated or you can say cultivated by 1 cubic meter per second. That is 1 cubic you can say. Okay. Irrigated by 1 cubic meter per second of water flowing continuously for the base period. Okay, for a particular crop. थोडक्यात ड्युटी म्हणजे काय मराठीमध्ये कोण सांगेल. तुम्हाला सांगता येईल. तुम्हाला सांगता येईल ड्युटी म्हणजे काय. रीडिंग द definition, reading this particular statement, who will tell in Marathi that duty means what. Okay, field आहे असे कन्सिडर करा. दिस इज द field for which we are going to supply the water. ड्युटी म्हणजे काय. This is the total area for which we are going to supply the water. या एरियामध्ये एक क्रॉप कुठलं तर आपण पीक लावलेलं आहे. या पिकाला आपल्याला पाणी द्यायचं आहे. सो ड्युटी मीन्स व्हॉट. ओके हा तुमचा एरिया आहे. ओके हा कशामध्ये आहे हेक्टर मध्ये आहे समजा. सो एरिया इन हेक्टर दॅट इज इरिगेटेड. इरिगेटेड म्हणजे काय पाणी देतो आपण त्या पिकाला. इरिगेटेड बाय सप्लाइंग. आता किती सप्लाय करतोय बघा इथं मी जर कंटिन्युअस ओके 1 क्यूमेक म्हणजे मीटर क्यूब पर सेकंड जर वॉटर सप्लाय केलं कधीपर्यंत सप्लाय करणार हे वॉटर मी. कधीपर्यंत करायचं सप्लाय. क्रॉपच्या बेस पिरियड पर्यंत.
ओके, मी जर एखाद्या पर्टिक्युलर फील्डला 1 मीटर क्यूब पर सेकंड वॉटर कंटिन्युअस सप्लाय करत असेल कधीपर्यंत त्याच्या बेस पिरियड पर्यंत. आता बेस पिरियड म्हणजे काय ऑलरेडी मी डिफाईन केलेलं आहे. ओके, बेस पिरियड म्हणजे काय, फर्स्ट वॉटरिंग आणि लास्ट वॉटरिंग याच्यामधला जो पिरियड असतो, टाइम असतो, दॅट इज वॉट युअर बेस पिरियड. ओके, या बेस पिरियड पर्यंत मी जर कंटिन्युअस एवढं पाणी सप्लाय केलं त्या पिकाला, ओके, दॅट इज वॉट माय काय असणार आहे ती, काय असणार आहे ड्युटी. duty. Okay, so duty is what amount of water that is supplied for that particular crop. Okay, ती कशी सप्लाय करतोय, एक पर्टिक्युलर रेटने सप्लाय करतोय. किती रेट आहे तो माझा, 1 मीटर क्यूब पर सेकंडने जर मी सप्लाय केला वॉटरचा त्या पर्टिक्युलर एरियाला, एरिया हा एकर मध्ये माझा इथं, ओके, त्या पर्टिक्युलर एरियाला जर मी सप्लाय केलं कंटिन्युअस वॉटर 1 मीटर क्यूब पर सेकंड, दॅट ओके, तर किती टाइम साठी करणार आहे मी त्या पिकाच्या बेस पिरियड मध्ये. ओके, बेस पिरियड म्हणजे फर्स्ट वॉटरिंग आणि लास्ट वॉटरिंग जो काय पिरियड आहे त्याचा, त्या पिरियड मध्ये मी कंटिन्युअस 1 मीटर क्यूब पर सेकंड एवढं वॉटर सप्लाय करत असेल तर त्याला मी काय म्हणायचं, दॅट इज माय ड्युटी. ओके, ड्युटी इज व्हॉट amount of, or you can say area in hectares that should be irrigated by supplying 1 cubic, or you can say meter cube per second of water, okay, for the base period for that particular crop. क्रॉपचा जो काय बेस पिरियड, आता प्रत्येक क्रॉपचा बेस पिरियड हा वेगळा असणार आहे. मग काल मी दाखवला होता तक्ता तुम्हाला खरीप आणि रब्बी सीझन मध्ये, तो प्रत्येक याचा बेस पिरियड तुम्हाला वेगळा पाहायला मिळेल. ओके, सो त्या बेस पिरियड मध्ये 1 क्यूबिक मीटर मी जर कंटिन्युअस सप्लाय दिला वॉटरचा त्या पर्टिक्युलर लँडला, ओके, जे काही पीक असेल तुमचं, दॅट इज माय वॉट ड्युटी. ओके, लक्षात आलं ड्युटी म्हणजे काय सगळ्यांच्या. आर यू गेटिंग व्हॉट इज मीन बाय ड्युटी? येस सर. सो नेक्स्ट टर्म आहे तुमची डेल्टा. आता डेल्टा म्हणजे काय बघा, डेल्टा इज द टोटल डेप्थ ऑफ वॉटर रिक्वायर्ड. ओके, डेल्टा म्हणजे काय थोडक्यात, टोटल डेप्थ ऑफ वॉटर रिक्वायर्ड बाय द क्रॉप ड्युरिंग इट्स बेस पिरियड. ओके, एखाद्या क्रॉपच्या बेस पिरियड मध्ये जेवढी अमाऊंट ऑफ डेप्थ ऑफ वॉटर त्याला लागणार आहे त्या पिकाला, दॅट इज व्हॉट युअर डेल्टा. सो डेल्टा इज व्हॉट, it is a depth of water simply which is required by that particular crop during its base period. Okay, this is what your delta. So delta हा प्रत्येक क्रॉपचा वेगवेगळा असणार आहे. शुगर केनचा डेल्टा वेगळा असणार आहे. ओके, तुमचा ज्वारीचा डेल्टा आहे तो वेगळा असणार आहे. ओके, so delta will be depends upon the types of crops that is growing in your field. Okay, तो कशामध्ये डिनोट केला जातो, तर इट इज डिनोटेड और यू कॅन से एक्सप्रेस्ड इन सेंटीमीटर और मीटर. ओके, सो दिस इज व्हॉट द डेल्टा. ओके, लक्षात आलं डेल्टा म्हणजे काय सगळ्यांना. सिम्पली लक्षात ठेवा, डेप्थ ऑफ वॉटर रिक्वायर्ड बाय अ क्रॉप ड्युरिंग इट्स बेस पिरियड, दॅट इज व्हॉट युअर डेल्टा. सो हे दोन टर्म फार महत्वाचे आहेत, प्रॉब्लेम सोडवताना लागतात त्या, ड्युटी आणि डेल्टा. हे लक्षात आलं सगळ्यांना, ड्युटी आणि डेल्टा म्हणजे काय. लक्षात आलं का सगळ्यांच्या. येस. ओके, नेक्स्ट टर्म आहे तुमची क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन म्हणजे काय तुम्हाला जनरली माहित असेल. क्रॉप रोटेशन आपण का करतो, क्रॉप रोटेशन म्हणजे काय आधी कळलं का तुम्हाला. ते एखादं फील्ड आहे त्या फील्ड मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप घेत असतो एकाच फील्ड मध्ये. तर ते का घेतो आपण, आता मी ऊसच लावलाय, दरवर्षी ऊसच लावायचं का त्या पिका जमिनीमध्ये, नाही, काय परिणाम होईल त्याचा, ते पीक चांगलं येणार नाही. काय येणार नाही ते पीक चांगलं, सॉइल फर्टिलिटी कमी सॉइलचं पीएच कमी होईल. व्हेरी गुड. सो फॉर दॅट वी आर गोइंग टू व्हॉट क्रॉप रोटेशन. ओके, दरवर्षी आपण क्रॉप रोटेशन घेतो. का घेतो, तर सॉइलची फर्टिलिटी मेंटेन करण्यासाठी वी हॅव टू टेक दिस क्रॉप रोटेशन. सो क्रॉप रोटेशन इज व्हॉट, इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट इफ द सेम क्रॉप इज सोन अगेन अँड अगेन, यील्ड मीन्स काय, उत्पन्न तुम्हाला भेटणार आहे.
So yield gets decreased or reduced. For that, we are going to go for what? Crop rotation. So the usual crop rotation कसं असतं बघा, ज्वारी, ग्राम, फालू means what? Uncultivate. ओके, म्हणजे काय काय वेळेस आपण जमीन अशी पडीक ठेवतो, ओके, त्याचं सुपीकता राहण्यासाठी. ज्वारी हा सिक्वेन्स आहे, ज्वारी त्यानंतर हरभरा त्यानंतर अनकल्टिवेट म्हणजे तशीच ठेवायची जमीन, काही लावायचं नाही. नंतर दुसरा सिक्वेन्स आहे वीट, ज्वार, ग्राम, नंतर कॉटन, ज्वार, ग्राउंडनट. दीज आर द rotation of the crops. Okay, accordingly we are growing the crops in our field. Okay, like this rotation. So this is what crop rotation. Okay, नेक्स्ट आहे तुमचा कमांड एरिया. कमांड एरिया म्हणजे काय बघा, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. कमांड एरिया काय असतो? एरिया ऑन डाउनस्ट्रीम साइड ऑफ द प्रोजेक्ट. ओके, डाउनस्ट्रीम साइड म्हणजे काय? डाउनस्ट्रीम साइड. कन्सिडर करा हा डॅम आहे, डॅम आहे. This is what your upstream side. Okay, this is what your downstream side. तुमचं धरण आहे, रिव्हरचा फ्लो आहे तुमच्या इकडे, काय असेल ते. ही त्याची रिझर्वायर आहे, इथं तुम्ही पाणी स्टोअर करून ठेवणार आहे. ओके, ज्या ठिकाणी तुम्ही पाणी स्टोअर करता ती तुमची अपस्ट्रीम साइड असते. ओके, आणि डाउनस्ट्रीम साइड म्हणजे काय? धरणाची समोरची बाजू, ज्या 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 साईडला तुम्ही किंवा ज्या डायरेक्शन मध्ये तुम्ही पाणी सोडणार आहे ती तुमची डाउनस्ट्रीम साइड असते. सो कमांड एरिया काय बघा, एरिया ऑन डाउनस्ट्रीम साइड ऑफ द प्रोजेक्ट टू विच वॉटर कॅन रीच बाय ग्रॅव्हिटी. ज्या ठिकाणी तुमची फील्ड आहे, इकडे इकडे तुमची फील्ड असणार आहे. डाउनस्ट्रीम साईडला तुमची नदी जात असेल, नदीच्या साईडला तुमची काय असेल ती फील्ड असेल, तुमचा एरिया तुमचा थोडक्यात. सो या एरियामध्ये किंवा फील्डमध्ये पाणी आपण कसं पोहोचवतोय? बाय ग्रॅव्हिटी. ओके, सो दिस इज व्हॉट युअर कमांड एरिया असतो, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी पोहोचवायचं असतं, ओके, तो एरिया म्हणजे तुमचा कमांड एरिया असतो. ओके, त्या कमांड एरियाचे वेगवेगळे टाइप्स आहेत परत. ओके, ग्रॉस कमांड एरिया, कल्चरेबल कमांड एरिया, ओके, कल्टिवेटेड काय असेल ते. ओके, सो पहिल्यांदा बघूयात ग्रॉस कमांड एरिया म्हणजे काय. आता ग्रॉस या शब्दामध्ये तुमच्या लक्षात येईल. व्हॉट इज मीन बाय ग्रॉस? ग्रॉस कमांड एरिया म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय ग्रॉस? टोटल. टोटल एरिया. हे कन्सिडर करा, हा तुमचा कॅनल चाललाय असा, हे कॅनल आहे, टोटल असा एरिया कन्सिडर करा. ओके, कॅनल आहे, इथून मधून एक रोड चाललेला आहे असं कन्सिडर करा. ओके, हा रोड आहे, हा कॅनल आहे, कॅनल. दिस इज व्हॉट रोड, हा रोड आहे असं कन्सिडर करा, रोड. ओके, नंतर इथे बिल्डिंग्स आहेत, काय असतील त्या बिल्डिंग्स आहे. सो व्हॉट एव्हर द टोटल एरिया. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय काय येतं बघा ग्रॉस कमांड एरियामध्ये. इट इन्क्लूड्स व्हॉट? दिस इज द कॅनल लाईन, ओके, कॅनल, बिल्डिंग, ओके, roads. Okay, the area which includes all these things, that is what? Buildings, canal, roadways. Okay, जे काय ऑब्स्ट्रक्शन असतील, ओके, तो जो काय टोटल एरिया तुम्ही घेता त्याला म्हणायचं ग्रॉस कमांड एरिया. ओके, so it is the total area lying between the drainage boundaries which can be irrigated by the canal system. Okay, canal systemचा जो काय आसपासचा परिसर आहे त्या परिसरामध्ये काही बिल्डिंग असेल, रोड असतील. Okay, so all this area which is included in cross command area. लक्षात येते का बघा सगळ्यांच्या? क्रॉस कमांड एरिया म्हणजे काय?
मराठीमध्ये सांगा. मला सांगता येईल. The area which is irrigated by canal. एवढंच आहे का? Which include Drainage boundaries. त्याच्यामध्ये काय येईल? So it may include what? Buildings, roads, canal line. Okay, त्याच्यामध्ये मग अनफर्टाईल लँड असेल, फर्टाईल लँड असेल, बॅराईल लँड असेल, नंतर लोकल पॉन्ड्स असतील, त्यामुळे तळे असेल काय त्यावेळेस ते काय पण येऊ शकतं त्यामध्ये. ओके, विलेज रोड्स whatever may be the existing structures will be there. Okay, that should be included in this gross command area. Okay, नंतर आहे तुमचा कल्चरेबल कमांड एरिया. कल्चरेबल कमांड एरिया means what? It is the area where cultivation is possible. ज्या एरियामध्ये तुम्हाला पीक म्हणजे लागवडीखाली आणू शकता तो एरिया, दॅट इज व्हॉट युअर कल्चरेबल कमांड एरिया. Okay, so cultivable command area is what? It is the total area which can brought under cultivation. Okay, ज्या एरियामध्ये तुम्ही पीक घेऊ शकता तो एरिया म्हणजे तुमचा कल्चरेबल कमांड एरिया असतो. ओके, मग त्याच्यामध्ये हा कुठला पार्ट येणार नाही आता हे जर कन्सिडर केलं मी तर हा पार्ट येणार नाही. रोड्स, बिल्डिंग्स, ओके, कॅनलची लाईन, हे सोडून जे काय तुमचा एरिया राहील दॅट इज व्हॉट युअर कल्चरेबल कमांड एरिया असतो. हे लक्षात ठेवा. So it is always less than this gross command area, that is GCA. Okay, and culturable command area means what? CCA. Okay, CCA is equal to GCA minus unculturable area. Unculturable म्हणजे काय? मग हा रोड असेल, बिल्डिंग असेल, कॅनलची लाईन असेल, हा एरिया मायनस करून जो काय एरिया राहतो दॅट इज व्हॉट युअर कल्चरेबल कमांड एरिया. लक्षात आलं सगळ्यांच्या? कल्चरेबल मीन्स व्हॉट? Are you getting gross आणि कल्चरेबल? लक्षात आलं का नाही ग्रॉस आणि कल्चरेबल मधला डिफरन्स? Yes, sir. ग्रॉस कमांड एरिया जो असतो ऑलवेज मोर दॅन कल्चरेबल कमांड एरिया. ओके, नेक्स्ट टर्म आहे तुमची इलिजिबल कमांड एरिया. ओके, आता इलिजिबल मीन्स व्हॉट? कल्चरेबल तुम्हाला मी सांगितलं मगाशी. ओके, सो इलिजिबल काय असणार आहे? ज्या एरियामध्ये आर्टिफिशियल ऍप्लिकेशन ऑफ वॉटर पॉसिबल आहे क्रॉप्सना. तुमच्याकडे 100 एकर जमीन आहे बरं का, ज्या ठिकाणी तुम्ही शेती करू शकता. तुम्ही 100 एकर मध्ये 100 एकर लागवडीखाली आणता का? जर आणत असाल तर कशामुळे आणता तुम्ही? कधी पॉसिबल आहे ते? कधी पॉसिबल आहे? Proper irrigation system असेल. ओके, सो इलिजिबल कमांड एरिया काय असेल तुमचा? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इट? म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही जे काय लागवडीखाली क्षेत्र आणणार आहात, तुमचं क्षेत्र आहे समजा इथं 100 एकर जमीन आहे. ओके, 100 एकर मध्ये तुम्ही 50 एकरच लागवडीखाली आणणार आहे. ओके, सो जी काय तुम्ही लागवडीखाली क्षेत्राखाली जी काही जमीन आणणार आहात, यावर्षी एवढीच लागवड करायची आहे मला, हे तुम्हाला एवढंच वॉटर अवेलेबल आहे यावर्षी.
सो जेवढ्या भागात मी शेती करणार आहे तो भाग म्हणजे माझं काय असणार आहे, इरिजेबल कमांड एरिया असणार आहे. ओके, सो इट इज द पार्ट ऑफ कल्चरेबल. ओके, कल्चरेबल कमांडचाच पार्ट असणार आहे. ओके, विच कॅन बी ऍक्च्युअली इरिगेटेड, म्हणजे लागवडीखाली मी किती क्षेत्र आणणार आहे, दॅट इज व्हॉट माय इरिजेबल कमांड एरिया. आर यू गेटिंग? आर यू गेटिंग और नॉट? Yes or no? Okay. So all CCA cannot be irrigated because of ते अँड्युलेशन असेल, ग्राउंडचा काय प्रॉब्लेम असेल किंवा पाणी जिथपर्यंत मी पोचवू शकत नसेल, तेवढं पाणी अवेलेबल नसेल. सो इन दॅट केस व्हॉट, जो काय मी एरिया अंडर कल्टिवेशन असेल किंवा इरिजेबल असेल त्या एरियालाच काय म्हणणार मी, इरिजेबल कमांड एरिया. ओके, सो दिस इज व्हॉट इरिजेबल कमांड एरिया. दिस इज ऑलवेज लेस दॅन व्हॉट CCA. कल्चरेबल कमांड एरियापेक्षा ऑलवेज लेस दॅन असतो ICA. ओके, इरिजेबल कमांड एरिया लक्षात ठेवा. इट इज अ पार्ट ऑफ CCA. दॅट्स वाय इट इज ऑलवेज लेस दॅन कल्टिवेबल कमांड एरिया. ओके, नेक्स्ट टर्म आहे तुमची इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन. आता इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन म्हणजे काय? ओके, सो इट इज द पर्सेंटेज ऑफ कल्चरेबल एरिया. आता कल्चरेबल एरिया म्हणजे तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी. So it is a percentage of cultivable area actually irrigated in a particular season. Okay, the percentage कसा असतं? Okay, suppose for example you have to take, suppose the cultivable area is 100 hectare. Okay, 100 हेक्टर जमीन आहे and intensity of irrigation in खरीप. Okay, खरीप सीझन मध्ये त्याची इंटेन्सिटी आहे फक्त 60%. ओके, जर 100 हेक्टर जमीन असेल आणि इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन खरीप सीझन मध्ये 60% असेल माझी, तर एरिया अंडर खरीप काय असेल बघा माझा, किती असणार आहे? 60% ऑफ दिस 100 हेक्टर मीन्स व्हॉट, 60. 1000 आहे sir. हॅलो, 1000. ओके, 60% ऑफ 1000. ओके, मग किती येईल? 600 हेक्टर जमीन मी काय करू शकतो, खरीप सीझन साठी वापरू शकतो फक्त. ओके, आणि रब्बी सीझन साठी 40% आहे. सो रब्बी सीझन मध्ये मी किती वापरू शकतो? 40% ऑफ दिस टोटल कल्चरेबल और यू कॅन से कल्टिवेबल एरिया. किती आहे? 1000 आहे, त्याचे 40% म्हणजे किती? 40/100 इंटू 1000 दॅट इज 400 हेक्टर जे आहे अंडर कल्टिवेबल कधी असणार आहे? माझी रब्बी सीझन मध्ये असणार आहे. सो दिस इज व्हॉट इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन. ओके, लक्षात येते का सगळ्यांच्या? बघा, हे खरीप सीझन साठी मला 60%च मी वापरू शकत असेल आणि माझ्याकडे 1000 हेक्टर जमीन असेल, तर मी किती जमीन वापरू शकतो खरीपसाठी? 60% ऑफ दिस टोटल कल्टिवेबल एरिया दॅट इज 1000 हेक्टर. ओके, सो 600 हेक्टर जमीन मी खरीपसाठी वापरू शकतो. ओके, प्रॉब्लेम आहे तुम्हाला दिले जाईल. इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन इन खरीप सीझन इज 60% आणि रब्बीसाठी 40%. ओके, त्यावेळेस तुम्ही ड्युटी आणि डेल्टा असं काय असेल ते काढा म्हणतात. त्यावेळेस तुम्ही एरिया किती घेणार खरीपसाठी? तर 60% खरीपसाठी दिला असेल तर 60% ऑफ टोटल कल्टिवेबल एरिया घ्यायचा. ओके, कल्टिवेबल एरिया हे फार महत्वाचं आहे. ओके, सो दिस इज व्हॉट इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन. सो इट इज द पर्सेंटेज ऑफ cultivable area actually irrigated in a particular season. Are you getting what is mean by intensity of irrigation? take लक्षात सगळ्यांच्या? Yes sir. So this is what important definition related to the water planning or you can say crop water requirement. Okay, next term आहे तुमची
स्क्रीन दिसते का सगळ्यांना? Yes, sir. हो सर. The next term that is used in water planning will be time factor. तर टाइम फॅक्टर म्हणजे काय बघा. Okay. So time factor is what? It is the ratio of number of days. Okay, that number of days the canal has actually run to the number of days of irrigation period. Okay, तुमचा जो काही irrigation period आहे, what is irrigation period? Irrigation period म्हणजे काय असणार आहे तुमचा आता इथं? काय असणार irrigation period? रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे परत मी होस्ट कोण दुसरंच झाले होस्ट. हर्षाली हाँ सर. होस्ट करता का? तुम्ही होस्ट झाला आता. मेक मी ॲज अ होस्ट. एक मिनिट. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हर्षाली Yes sir. टाइम फॅक्टर म्हणजे काय बघा एकदा. इट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ डेज द कॅनल हॅज ऍक्च्युअली रन. कॅनल जे काय तुमचा कॅनल असेल, दिस इज व्हॉट युअर कॅनल. तुमचं इरिगेशन पिरियड काय असणार आहे? द नंबर ऑफ डेज ऑफ इरिगेशन पिरियड. इरिगेशन पिरियड काय असणार तुमचा? What is irrigation period? Particular The time interval. Hmm? The time interval when we supply water artificially to the crops. Very good. So this is what your irrigation period. कशाचा रेशो असतो टाइम फॅक्टर बघा. जेवढा दिवस तुमचा जेवढ्या दिवस तुमचा कॅनल रनिंग मध्ये असतो ते पाणी असतं कॅनल मध्ये डिवाइडेड बाय इरिगेशन पिरियड. ओके, सो हा कशासाठी लागतो आपल्याला टाइम फॅक्टर? तर कॅपॅसिटी ऑफ द कॅनल इज मल्टिप्लाइड बाय टाइम फॅक्टर. ज्यावेळेस कॅनलची जी काय कॅपॅसिटी आहे त्याला जर आपण टाइम फॅक्टरने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटते? विल गेट द डिझाइन कॅपॅसिटी ऑफ द कॅनल. ओके, फॉर calculating the design capacity of the canal we require this time factor. Okay, so time factor is what? It is the ratio of number of days that canal is actually running, okay, to the number of days of irrigation period. Okay, for that we require this time factor. Okay, time factor कशासाठी लागतो आपल्याला? For calculating the design capacity of the canal we require this time factor. Okay, so simply you have to remember the ratio number of days of the canal has actually runs to the number of days of irrigation period. Okay. Next आहे तुमचा कॅपॅसिटी फॅक्टर. कॅपॅसिटी फॅक्टर म्हणजे काय बघा. इट इज द रेशो ऑफ मीन सप्लाय डिस्चार्ज. जे काय कॅनल मध्ये तुमचा सप्लाय असणार आहे दॅट इज व्हॉट डिस्चार्ज. ओके, मग तो मीन सप्लाय कसा असतो? मॅक्झिमम आणि मिनिमम याचा ॲव्हरेज काढला जातो. दॅट इज व्हॉट युअर क्यू मिनिमम. क्यू मीन. So Q mean is what? It is the average of maximum and minimum
discharge and to the full capacity discharge, that is Qmax. Maximum discharge या कॅनल मध्ये किती असतो, that is what your Qmax. So ratio काय असणार आहे, Qmin by Qmax, that is what your capacity factor. Okay, so this is what capacity factor and time factor. Okay, these terms were required during planning of this water, or you can say crop water requirements. So this is what two factors you have to remember. Okay. Next term आहे तुमची the relation between duty delta and base period. This is very important. एक्झाम मध्ये हा 100% क्वेश्चन असतो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. डिराइव्ह रिलेशन असतं किंवा ह्याच्यावरती प्रॉब्लेम असतो. सो हे लिहून घ्या सगळेजण नोटबुक मध्ये. रिलेशन बिटवीन ड्युटी डेल्टा अँड बेस पिरियड. आता रिलेशन कसं फाइंड करायचं, वी हॅव टू सी नाउ. Let D is what here, capital D is what, duty in hector per cubic. Okay, that is recorded at a place, a particular place that record केलेली आहे duty, and delta will be the what, your depth of water, okay, for that particular crop, that is in meters, okay, at the same place. And B is what here, base period of crop in days. Okay, days मध्ये आहे. आवाज येतोय ना सगळ्यांना? इंटरनेट कनेक्शन थोडं माझं डिस्कनेक्ट होते मधून. आवाज येतोय का सगळ्यांना व्यवस्थित? हो येतोय. So capital D is what, duty, that is measured in or expressed in hector per cubic. Okay, and delta is depth of water, or you can say depth of water required for that particular crops in meters. Okay, and B असतो तुमचा base period, and that is calculated or measured in days. Okay. So आपल्याला आता यांच्यामधलं रिलेशन कसं फाइंड करायचं, तर वी हॅव टू टेक द व्हॉल्यूम दॅट इज रिक्वायर्ड फॉर पर्टिक्युलर क्रॉप्स. ओके, कन्सिडर करा हा एरिया आहे. कन्सिडर करा हा एरिया आहे. ओके, एरिया ऑफ द क्रॉप्स. ओके, याच्यामध्ये तुमचं काय असलेले क्रॉप्स तुम्ही ग्रो करणार आहात. सो इथं काय असणार आहे, कॅपिटल डी म्हणजे काय असणार आहे, डी इज द ड्युटी. ड्युटी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. ओके, व्हॉट इज ड्युटी, एरिया इन हेक्टर. सो दिस इज द एरिया. ओके, इन हेक्टर. हा एरिया कशामध्ये आहे, हेक्टर मध्ये आहे, कन्सिडर करा. सो एरिया इन हेक्टर. ओके, इरिगेटेड बाय कंटिन्युअस सप्लाय ऑफ, काय असणार आहे आपलं, ड्युटी म्हणजे काय असते, कंटिन्युअस सप्लाय ऑफ 1 meter cube per second, or you can say 1 cubic of water to that particular crop. Okay, that is my duty. Okay, D. Delta is what here, delta काय असणार आहे, what is the delta, Depth of water. ह्या एरियाला जो काय तुमची डेप्थ असणार आहे, समजा इथं 100 mm ची डेप्थ लागेल याला. दिस इज व्हॉट माय डेप्थ, that is delta. Okay, that is measured in meter. Okay, so this is what delta. Okay, so आता ह्याचं व्हॉल्यूम कसं फाइंड करायचं मला सांगा. ओके, हा एरिया आहे आणि ही त्याची डेप्थ आहे, डेल्टा. ओके, हाऊ टू फाइंड दिस व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती सप्लाय करणार मी, किती लागेल यासाठी. Area into delta करायचं. ओके, एरिया काय असणार आहे माझा इथं, काय असतो एरिया,
काय असणार आहे एरिया? सांगेल ड्युटी इज व्हॉट डेफिनेशन काय ड्युटीची? एरिया इन हेक्टर. ओके, आर यू गेटिंग? लक्षात काय येते का बघा. एरिया इन हेक्टर इरिगेटेड. B hectare meter square. ओके, आणि डेप्थ किती आहे तुमची? डेल्टा. ओके, आता व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती लागेल मग मी? व्हॉल्यूम ऑफ वॉटर सप्लाय टू द क्रॉप. हा तुमचा एरिया आहे. डेप्थ माहिती आहे तुम्हाला, एरिया माहिती आहे. व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती सप्लाय करणार तुम्ही इथं? किती असणार? किती असेल? व्हॉल्यूम कसं काढायचं? Delta D hectare meter cube. मला इथं वॉटर मी कसं सप्लाय करतोय? क्यूमेक मध्ये करतोय. मीटर क्यूब पर सेकंड म्हणजे क्यूमेक. ओके, इथं माझं कसं आहे? सेकंड मध्ये. ओके, सॉरी मीटर मध्ये. ओके, पण एरिया माझं कशामध्ये? इथं कशामध्ये? कशात आहे एरिया? हेक्टर मध्ये. मग हे कसं करायचं? मीटर स्क्वेअर मध्ये कसं करायचं? 1 हेक्टर इज इक्वल टू काय असतं? 100 meters. मीटर स्क्वेअर मध्ये किती असेल? 1 हेक्टर इज इक्वल टू हाऊ मच मीटर स्क्वेअर? 10 raised to 4. 4. So 1 hectare is equal to 10 raised to 4. ओके, सो इथं काय केलंय बघा मी? हेक्टरचं कन्व्हर्जन कशात केले? मीटर मध्ये केलेलं. ओके, डेल्टा आहे तो माझा मीटर मध्ये आहे. ओके, आणि डी जो आहे तो माझा कशात आहे? हेक्टर मध्ये. ओके, डी हा हेक्टर मध्ये. ओके, सो डेल्टा आहे तो मीटर मध्ये, डी आहे तो हेक्टर मध्ये. सो ह्याचं मी कन्व्हर्जन कशात करतोय? मीटर स्क्वेअर मध्ये करतोय. ओके, कसं करणार? 10 raised to 4 ने मल्टिप्लाय करणार याला. ओके, सो डेल्टा इंटू डी इंटू 10 raised to 4 हे कशामध्ये येईल? हेक्टरचं मी मीटर स्क्वेअर केलं. मीटर स्क्वेअर इंटू मीटर किती येईल तुमचं? मीटर क्यूब. सो हे झालं माझं व्हॅल्यूम. सो दिस मच अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉटर आय एम गोइंग टू सप्लाय फॉर दिस पर्टिक्युलर फील्ड. ओके, हे झालं व्हॉल्यूम ऑफ वॉटर सप्लाय. ओके, आता सेकंड कंडिशन मध्ये काय येते बघा? असाइन फॉर द सेम फील्ड. ह्या सेम फील्डला मी काय करतोय? डी हेक्टर. ओके, डी हेक्टर म्हणजे काय? माझी एरिया आहे. ओके, फॉर दिस डी हेक्टर 1 cubic ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू फ्लो ड्युरिंग द एंटायर बेस पिरियड. ओके, या पर्टिक्युलर एरियाला मी 1 मीटर क्यूब पर सेकंडने जर वॉटर सप्लाय केलं, कधीपर्यंत करतोय तो मी? कधीपर्यंत करतोय? बेस पिरियड बेस पर्यंत. पिरियड आहे. ओके, त्या क्रॉपचा जो काय बेस पिरियड आहे, बेस पिरियड म्हणजे काय ऑलरेडी सांगितलेलं आहे. फर्स्ट वॉटरिंग आणि लास्ट वॉटरिंग याच्यामधला जो काय टाइम आहे, टाइम लॅप्स्ड, दॅट इज व्हॉट युअर बेस पिरियड. ओके, या बेस पिरियड मध्ये मी जे काय वॉटर सप्लाय करणार आहे त्या फील्डला, ते किती असणार आहे? ती 1 मीटर क्यूब पर सेकंड कंटिन्युअसली मी सप्लाय करणार आहे. दॅट इज नॉट माय ड्युटी. ओके, सो वॉटर किती टोटल सप्लाय करणार आहे मी त्या पर्टिक्युलर फील्डला? किती असणार आहे ते? 1 क्यूमेक वॉटर मी सप्लाय करतोय. म्हणजे 1 मीटर क्यूब पर सेकंड वॉटर मी कंटिन्युअसली सप्लाय करतोय. कधीपर्यंत करतोय मी? कधीपर्यंत करतोय? कधीपर्यंत सप्लाय करता वॉटर तुम्ही? Till the base period of the crop. ओके, सो 1 इज व्हॉट हिअर? 1 क्यूमेक वॉटर कधीपर्यंत सप्लाय करतोय? त्याच्या बेस पिरियड म्हणजे इंटू बी. ओके, आता बेस पिरियड माझा कशामध्ये आहे? इथं
डेज मध्ये. यूज मध्ये तुम्हाला काय करावं लागेल इथं कशामध्ये डेज डेजचं सेकंड मध्ये करावं लागेल. मध्ये. आणि 1 क्यूबिक म्हणजे काय मीटर क्यूब पर सेकंद आहे माझा बरोबर आहे मीटर क्यूब पर सेकंड. डेचं कन्व्हर्जन सेकंड मध्ये करावं लागेल. कसं करायचं एका दिवसामध्ये 24 तास असतात बरोबर आहे 24 आवर्स 24 असतात. एका तासामध्ये किती मिनिटं असतात 60. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात 60. म्हणजे एवढा जर मी गुणाकार केला तर एका दिवसाला किती सेकंद येतात ते मला कळतं. कसं करणार इथं 1 इंटू बी इंटू 24 इंटू 60 इंटू 60. ओके हे माझं कशामध्ये येईल मीटर क्यूब पर सेकंड आहे डिवायडेड बाय हे सेकंड कॅन्सल म्हणजे कशात येईल मीटर क्यूब मध्ये येईल. ओके सो दिस मच अमाऊंट ऑफ वॉटर म्हणजे काय आहे परत व्हॉल्यूम ऑफ वॉटर मी सप्लाय आणि ऍक्च्युअल लागणार वॉटर. ओके आता हे दोन्ही वॉटर काय असणार आहे पहिलं वॉटर मी काढलेलं आणि हे दुसरं वॉटर त्याची क्वांटिटी सेम असणार आहे का वेगळी असणार आहे सेम असणार आहे. सो काय करणार मी वी हॅव टू इक्वेट दिस टू इक्वेशन्स. पहिले इक्वेशन माझं काय आलंय डेल्टा इंटू डी इंटू 10⁴. ओके दिस इज माय फर्स्ट इक्वेशन दॅट इज इक्वल टू काय असणार आहे म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉटर सप्लाय आणि जेवढं वॉटर ऍक्च्युअली सप्लाय करतोय हे सारखंच आहे माझं. ओके सो आय एम इक्वेटिंग दिस टू इक्वेशन. ओके पहिलं आले माझं डेल्टा इंटू डी इंटू 10⁴ इज इक्वल टू काय सेकंड आलेलं 1 इंटू बी इंटू 24 इंटू 60 इंटू 60. ओके सो ऍक्च्युअली मला काय आता करायचं आहे डेल्टा किंवा ड्युटी काढायचं आहे. आता मी काय डेल्टा या साईडलाच ठेवतोय ही टर्म आहे ती राईट साईडला घेतोय डी इंटू 10⁴. ओके कॅल्सीवरती करा बघा किती येते टेक दिस कॅल्क्युलेशन 24 गुणिले 60 गुणिले 60 भागिले 10⁴. 8.64 येते का बघा ते. हा येते. सो ड्युटी आणि डेल्टा आणि बेस पिरियड याच्यामधलं रिलेशनशिप काय आलं बघा डेल्टा इज इक्वल टू 8.64 बी divided by d where d is here what depth of water required in meter. Okay so b is base period that is in days. Okay days and d is what here d is what duty. Okay duty कशामध्ये आहे हेक्टर per cubic or you can say meter cube per second. Okay so this is what relation between duty delta and base period. Okay फार इम्पॉर्टंट रिलेशन आहे त्याच्यावर न्यूमेरिकल आणि डेरिव्हेशन सुद्धा पडू शकतात. ओके सो डेरिव्हेशन पडलं तर हाय असं लिहून काढायचं आहे. ओके सो डेल्टा इज इक्वल टू काय आलं आपलं रिलेशन 8.64 बी डिवाइडेड बाय डी. ओके दॅट इज व्हॉट इन मीटर असेल डेल्टा असेल मीटर मध्ये ड्युटी असेल तर हेक्टर पर क्यूबिक. सो दिस इज व्हॉट युअर रिलेशन बिटवीन ड्युटी डेल्टा अँड बेस पिरियड. ओके सगळ्यांनी लिहून घेतलं का बघा तर लिहून घ्या आणि अटेंडन्स द्या सगळेजण रायटिंग दिस. नेक्स्ट लेक्चर याच्यावरती प्रॉब्लेम बघूया. UT1 कधी तुमची